पाहुण्याचा सामनावीरचा पारितोषिक द्यायचा आहे. 2 विकेट आणि फलंदाजी करत असताना चांगली कामगिरी 9 धावा. द मॅन फ्रॉम सीबीडी वॉरियर्स नाव आहे किशोर. प्लेअर ऑफ द मॅच किशोर. चला सामन्याला सुरुवात होती आहे. पार्थ चंदन 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 गोलंदाजीच्या बॉलवरती आणि पहिला चेंडू टोलावला. फलंदाज रोहित याने कव्हर्स मध्ये चेंडू जातो. 1 बाउन्स ओव्हर टू द डिफेन्स फॉर द 4 रन. चौकाराने या इनिंगला सुरुवात होत असताना चौकाराने प्रारंभ सुरुवात होत असताना 4 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड ऑन टू द फर्स्ट डिलिव्हरी. रोहिताच्या बॅटमधून आलेला हा क्लासिकल ऑफ ड्राईव्ह जबरदस्त फटका आणि चौकाराने या इनिंगची सुरुवात होत असताना चौका मारला रोहितने. पुढील चेंडू चंदन आणि हा चेंडू देखील ऑफ साईडला टोलवलेला फटका. चांगला फटका डोलवला तिथे क्षेत्ररक्षक तैनात ठेवलाय. त्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण होते. मात्र एक धाव पूर्ण करण्याचा दोन्ही फलंदाजांकडे पुरेसा वेळ मिळतोय. एक धाव देखील काढली जाते. अजून या दुसऱ्या चेंडूवरती धावसंख्या जाऊन पोहोचले 5 वरती. आता मात्र स्ट्राईक एंडला येईल नवीन फलंदाज अनिकेत. रोहितने चौकाराने खातं खोललं. त्याच्या पुढच्या चेंडूवरती एक धाव काढून स्ट्राईक रोटेट केलं. स्ट्राईकला अनिकेतला आणलाय. चंदन जय गजानन कुक्षे संघ अगोदरचा पहिल्या 4 टीम मधून पुढे सरसावलाय. आता ह्या गटातून सीबीडी वॉरियर्स एक सामना जिंकला. ह्याच्यातील विजेता संघ त्या संघाबरोबर खेळताना दिसेल. त्यानंतर त्यांची लढत आपल्याला शेवटची लढत बघायला मिळेल. या पूल मधील विजेता संघ आणि त्या पूल मधील जय गजानन कुक्षे संघ. आता वाजले तर 3:35 झालेत. अजूनही आजच्या दिवसाला 3 सामने खेळवणे बाकी आहेत. आणि हा चेंडू बॅटची कडे घेऊन जातो बिहाइंड द विकेट फॉर द जस्ट 1 रन. चंदनाचा अप्रतिम मारा बघायला मिळतोय. एक्झिक्युशन परफेक्ट आहे. लाईन लेंथ वन वॉज परफेक्ट. कारण मध्ये अकूट टप्प्याचा चेंडू खेळवण्याचा मानस होता त्याचा. कारण हाफ ग्राउंड आहे. बिहाइंड द विकेट फक्त सिंगल आहे आणि योग्य नियंत्रित गोलंदाजी करतोय. हा चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलेला एक अप्रतिम मारा. वेगावरती स्वार होत असताना हा गोलंदाज चांगला चेंडू डिलिव्हर करतोय. अजूनही 5 चेंडू टाकून झालेत. धाव संख्या फक्त 6. पहिला चेंडू चौकार खाल्ल्यानंतर चांगली गोलंदाजी करत असताना चंदन चांगला कमबॅक करत असताना म्हणता येईल. कारण सुरुवात चौकारने झाली होती इनिंगची. हा चेंडू आता मात्र ओव्हरपिच प्रकारचा चेंडू झुलकावून दिलेला एक साईडला. हा पहिला षटकार येतो या इनिंग मधील. सुरुवात चौकाराने झाली षटकाची आणि सांगता षटकाराने. वेल बिगन इज अ हाफ रन. चांगली सुरुवात करत असताना महापौर संघ रुद्र महापौर संघ. धावसंख्या धावपळ करते 12. नवीन गोलंदाज गणेश. सासोळगावातील हा एक नामांकित नाव. गोलंदाजीसाठी माहेर असलेला हा गोलंदाजीच्या बळावरती येताना दिसतोय. गणेश आउट बॉलिंग मार्क. राईट आर्म ओव्हर विकेट मारा करतो. हा चेंडू आखून टप्प्याचा चेंडू सर झुलकावून दिला एक साईडला. P2चं षटक आणि पहिल्या चेंडू चौकार. मागच्या षटकाची सुरुवात देखील चौकाराने झाली होती. या षटकाची सुरुवात देखील चौकाराने करत असताना फलंदाज
रोहित त्याच्या माध्यमातूनच पहिला चौकार आला होता, दुसरा चौकार देखील त्याच्याच बॅटमधून येतोय. गणेश ऑन द बॉलिंग मार्क, राईट अबोव्ह द विकेट. रोहित हा चेंडू मात्र पुढे येऊन सरसावून खेळण्याचा मानस प्रयत्न, ऑफ साईडला सर झुकावून दिला, चेंडू जातोय तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित, त्याच्याकडे क्षेत्ररक्षण होते त्याच्या माध्यमातून. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. 2 धावा मिळतील, अजून 2 धावडे स्कोर पुढे सरसावतो. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 18 वरती. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या होती 12 आणि पहिल्या 2 चेंडूवरती 6 धावा खर्च करत केलं तर गणेशाने. याचा अर्थ काय तर धावसंख्या जाऊन पोहोचली 18 वरती. गणेश याचा पुढील चेंडू रोहित साठी आणि हा चेंडू अकुटबा चेंडू सर झुलकावून दिला. आता मात्र षटकार बघायला मिळतोय. लगातारच्या 3 चेंडूंवरती हल्ला चढवलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्यावरती डबल्स आणि तिसरा षटकार येते. 3 चेंडूत 12 धावा खर्च करत असताना ही महागडी गोलंदाजी म्हणता येईल गणेशच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावरती 24 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. चांगली धडाकेबाज सुरुवात करत असताना दोन्ही सलामीवीर फलंदाज आपल्या संघासाठी या स्पर्धेतील आपली पहिला सामना खेळत असताना चांगला खेळ साकारताना दिसतात दोन्ही फलंदाज. पुढील चेंडू आणि हा चेंडू आता मात्र हवेत खेळून काढला. चेंडू झेल खाली क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न करतोय, आवाक्याच्या बाहेर जातोय, चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. पुन्हा एकदा 2 धावा मिळतात. ह्या षटकातील दुसरा डबलचा प्रयत्न आणि सक्सेसफुल प्रयत्न. या 2 धावा मिळतात. सकाळची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 26. स्कोररच्या भूमिकेत असलेल्या जग्गू याच्या माध्यमातून प्रत्येक सूचना माझ्यापर्यंत दिल्या जाते, आकडेमोड केली जाते त्याच्या माध्यमातून. लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेल्या लाईव्हची टीम यांच्या माध्यमातून देखील चांगलं स्कोरिंग अपडेट केलं जात आहे. प्रत्येक ऑफिशियलची जिम्मेदारी आणि त्या ऑफिशियलचा त्यांची जिम्मेदारी चांगल्या प्रकारे पार पाडत असताना मग पंच असतील, लाईव्हची टीम असेल, स्कोररच्या भूमिकेत असलेलं जग्गू असेल, यांच्या माध्यमातून प्रत्येकाच्या माध्यमातून चांगला ऑफिशियलचं भूमिका बजावत असताना आता मात्र अकुटबेचा चेंडू झुलकावून दिलाय. पण तिथं क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. चांगला झेल टिपला गेला होता त्याच्या माध्यमातून, चांगला जज केला, चांगला रनिंग झेल टिपला गेलाय आणि पहिलं सफलता, पहिलं यश मिळत आहे कुशल 11 जय गजानन सारसोळे संघाला. आणि पहिला हादरा बसतोय रुद्र 11 माफे संघाला. जय गणेश, यश जय गणेश, कुशल 11 जय गणेश सारसोळे. गणेश आणि गजानन बाप्पाची दोन्ही नावं माझ्या माध्यमातून गजानन ओळख झाला. जय गणेश. नवीन येणारा फलंदाज पवन, बाद होणारा फलंदाज रोहित. 19 धावांचा जबरदस्त खेळी साकारता तंबूच्या आश्रयाला गेलाय आणि त्या खेळीचं स्वागत करत असताना त्याचा टाळ्या वाजून स्वागत करत असताना त्याचा डगआउट त्यांचे प्लेयर्स. मैदानावरती आपण बघू शकतो आता पुढील चेंडू घेऊन गणेश सज्ज होतोय. आणि चेंडू हलवा डिलिव्हर केला. हा चेंडू ऑफसाईडला टोलला, चेंडू जातोय सर्कलच्या बाहेर, पण 1 बाउन्स चेंडू मध्येच थांबतोय. धाव धावून पूर्ण आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होते. षटक संपते. 2 षटकांची सांगत होते समाप्ती होतीये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे 28. 28 रन्स ऑन द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. रुद्र 11 माफे संघ. 5 षटकांची ही लढत. ह्या सामन्यातील विजेता संघ सीबीडी वॉरियर्स संघासमोर 2 हात करेल पुढच्या सामन्यामध्ये. ती लढत 4 षटकांची असेल याची देखील नोंद घ्यायची आहे आणि सीबीडी वॉरियर्स संघाने उपस्थिती मैदानावरती ठेवायची आहे अशा आयोजकाच्या वतीने तुम्हाला सूचित करण्यात येत आहे.
कारण यानंतरचा आगामी सामना आपलाच असेल. कुशल 11 जय गणेश सारसोळे संघ 2 षटकात 28 धावा बहाल केल्यात. तिसरं षटक घेऊन आला गोलंदाज गुफरान. हा देखील एक दर्जेदार गोलंदाज आहे. त्याच्या हाती चेंडू सोपावला विसावला कर्णधाराने. तिसरं षटक या इनिंग मध्ये. आपण बघताय साईबाबा चषक 2025 पर्व चौथं. पहिल्या 3 यशस्वी पर्वानंतर चौथ्या पर्वात पदार्पण करत असताना जबरदस्त आयोजन नियोजन 2 बंधूंच्या माध्यमातून श्री चेतनदादा म्हात्रे श्री करणदादा म्हात्रे आणि येणाऱ्या प्रत्येक अतिथी बांधवांचा सत्कार सन्मान ही मराठी संस्कृती जोपासत असताना हे दोन्ही बंधू. स्पर्धेचा पहिला दिवस आहे आणि सेकंड पूल मधून ही चालू असलेली मॅच. आणि हा पहिला चेंडू ओपीस प्रकारचा चेंडू वॉर्मअप डिलिव्हरी सारखा चेंडू डिलिव्हर केला होता. समोर टाकलेला चेंडू त्याचा पुरेपूर समाचार घेतला फलंदाज अरिगेटच्या माध्यमातून. आणि हा षटकार पहिल्या चेंडूच्या षटकारच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 34 वरती. 34 रन्स ऑन द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. चांगल्या धावसंख्येकडे टार्गेटकडे वाटचाल करत असताना हा रुद्र महाफे संघ. हा चेंडू आत्ता मात्र वेगावर स्वार पुरेपूर ब्लॉक करून ठेवला आणि पायचीचा जोरकस अपील होत आहे का कॉर्ड बिहाइंडचा अपील होत आहे. दोन्ही पंचांच्या माध्यमातून आता मात्र डिस्कस केलं जाईल ज्यासाठी अपील होत आहे. ऍट द मोमेंट दोन्ही पंच डिस्कस करत असताना ऑन द स्पॉट त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. थोडं सल्ला मसलत करून आता निर्णय दिला जाईल त्यांच्यामध्ये माध्यमातून आणि योग्य तो निर्णय मिळेल. आणि इट्स आउट OUT. इट्स द डिसिजन फ्रॉम द बोथ अंपायर्स. फलंदाज मात्र नाराज आहे पण इथं पंचांनी बाद घोषित केलाय. आणि पंचांना फक्त एक प्रश्न असेल विकेट काय कॉट बिहाइंड का लेग बिफोर. पंच कॉट बिहाइंड. यस बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू विसावला होता आणि पंचांनी बाद घोषित केलाय. दुसरा हादरा बसतोय दुसरा झटका बसतोय रुद्रवन महाफे संघाला आणि दुसरी सफलता दुसरं यश कुशल 11 जय गणेश सारसोळे संघाला. कुशल 11 म्हटलं ना तर खूप जुनी ओळख आहे. मुंबई टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती जब्बल 10 ते 12 वर्ष ह्या संघाने आपलं दादागिरी बोललो ना तरी चालेल वर्चस्व राखलं होतं. त्या संघाकडून खेळत असताना देवनाथ मडवी असतील उदय तांडेल असेल शशी मेहर असेल दत्ता मेहर असेल जग्गू मेहर असेल या नामांकित प्लेयर्सने हा संघ घडवला आणि त्या संघातलीच आता नवीन पिढी खेळताना दिसते. त्यांनी धुरा यांच्यावरती सोपावले आणि कुशल 11 आणि जय गणेश अशी दोन्ही संघ एकत्र मिळून आता कित्येक वर्ष खेळताना दिसतात आणि चांगला खेळ यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते की ज्यांच्याकडे जी धुरा सोपवली ह्या आपल्या जुन्या जाणकार खेळाडूंनी तो वारसा जपताना दिसतो हा संघ आणि चांगला खेळ साकारताना दिसतात. मागच्या चेंडूवरती बळी मिळाला. धावसंख्या स्थगित सीमित राहिली कुंठित राहिली आहे 34 वरती. 2 फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती आलाय अनिल गुफरान. याचा पुढील चेंडू आणि हा चेंडू आता मात्र कार्पेटच्या साईडने खेळून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण होते तिथं राहुलच्या माध्यमातून. लॉंग मध्ये तैनात केलेला राहुल चांगलं क्षेत्ररक्षण फक्त एका धावेवरती सीमित ठेवण्यात यश मिळालं. शॉर्ट मिड विकेट मध्ये रवी यष्टीरक्षकाच्या भूमिकेत विराज तांडेल उदय तांडेल यांचे सुपुत्र जसा मी उल्लेख केला होता उदय दादांचा त्यांचा सुपुत्र आता खेळताना दिसतो. त्यांनी निश्चितच चांगली शिकवण दिली आहे
चांगला ट्रेन करून घेतला आपल्या मुलाला आणि चांगला खेळ आहे कित्येक वर्ष त्याच्या माध्यमातून देखील बघतोय आपण. हा देखील आता मात्र चेंडू पायावरती आदळला. लेग बिफोरचा विकेट अजून एक प्राप्त होतो या षटकात कुशल 11 जय गणेश सारसोले संघाला. तिसरा झटका बसतोय. धावसंख्या 35. नवीन फलंदाज शमशाद खेळपट्टीवरती जात असताना. पण आपण मी रुद्रवेण मापे संघाचे जर्सीज बघतो ना मित्रांनो, सगळ्यांच्या 14 नंबरच्या आहेत. याचं कारण मी करण्यात आलेलं नंतर विचारेन. प्रश्नाचं उत्तर मला अपेक्षित आहे, मी नंतर विचारेन. राखीव कलर आहे 14 नंबर मित्रा, 14 नंबर दिलाय सगळ्यांना, फेवरेट आहे. नवीन फलंदाज गेलाय, त्या प्रश्नाकडे आपण नंतर मी निश्चितच जाईन. सध्या आपण सामन्याकडे लक्ष केंद्रित करूया. आता नवीन फलंदाज गेलाय शमशाद डावकुराताचा. हा फलंदाज क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला डोकेदुखी देणारा हा फलंदाज, कारण डावकुराताचा आहे. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल, गोलंदाजाला आपल्याला लेंथ लाईन मध्ये फेरबदल निश्चितच बघायला मिळेल, कारण डावकुराताचा फलंदाज समोर येतोय शमशाद. गुफरान पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर थोडंसं आता मात्र चांगली गोलंदाजी करत असताना आता हा चेंडू कव्हर्स मध्ये खेळून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय तिथं. नयनच्या माध्यमातून नयन मेहर याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र एक धाव काही रोखू शकला नाही. एका धावने संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 37. गुफरान याचा पुढील चेंडू, हा चेंडू खोल टप्प्याचा चेंडू, लेवल फुल टॉस प्रकारचा चेंडू. कुशल तिथे क्षेत्ररक्षक आहे, थोडासा चेंडू चकवतोय, पण कुशल तेवढा चालाक हुशार आहे. चांगलं बॅकअप केलं स्वतःला त्याने आणि फक्त एका धावेवरती सीमित ठेवलं दोन्ही फलंदाजाला. षटक संपतंय. 3 षटकांची समाप्ती झाली. सांगत झाली धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर रुद्रवेण मापे संघाची 38 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. शमशाद आणि अनिल खेळपट्टीवरती आहेत. निश्चितच एक टार्गेट सेट केला त्यांनी मनामध्ये, त्या दिशेने इंटेंटने खेळताना दिसतात. पण तेवढेच कौतुक करेन मी मागच्या षटकात पहिला षटकार खाल्ल्यानंतर गोलंदाज गुफराण्याचा, कारण चांगले 5 चेंडू नंतरचे डिलिव्हर केले त्याच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्याच्या उर्वरित 5 चेंडूत फक्त 4 धावा खर्च केल्या आणि फक्त 10 धावा खर्च केल्या त्या षटकात. निश्चित त्याचा मित्रांची दुनिया आहे, मैत्रीची दुनिया आहे आणि हे 2 मित्र बंधू यांचे मित्र देखील भरपूर आहेत. मैत्रीच्या दुनियेतले 2 चांगले मित्र, त्यांच्या मित्रांचा इथं आता गाजावाजा बघायला मिळतो, इथं जमाव बघायला मिळतो. आणि हा पहिला चेंडू, या षटकाची सुरुवात देखील षटकाराने होती आहे. 3ऱ्या षटकाची सुरुवात षटकाराने, 4थ्या षटकाची सुरुवात देखील षटकाराने होताना दिसते. रुद्रवेण मापे संघाचा हा चांगला खेळ, चांगली सुरुवात, चांगला इंटेंट, चांगल्या क्लॅरिटीने खेळताना दिसतात. क्लॅरिटी अँड इंटेंट इज द प्राइसलेस डॉलर इन द क्रिकेट, स्पेशली इन शॉर्टर व्हर्जन. तुमच्याकडे क्लॅरिटी असणं खूप गरजेचं आहे आणि इंटेंट पॉझिटिव्ह असणं त्यातल्या त्यात खूप गरजेचं आहे. आणि त्या इंटेंट आणि पॉझिटिव्ह आणि इंटेंटनी खेळताना दिसतात हे फलंदाज. आता मात्र गोलंदाज कमबॅक करताना दिसतोय. गोलंदाजाचं नाव आहे चंदन, ज्याने पहिले षटक फेकलं होतं. तोच गोलंदाजच्या बहुल्यावरती पहिला षटकार खाल्ल्यानंतर दुसरा चेंडू डॉट बॉल टाकण्यात यश मिळतंय. म्हणजेच तर काय थोडंसं साजेसं सोपंसं कमबॅक करताना गोलंदाज चंदन. पुढील चेंडू, हा चेंडू आता मात्र लेकट टाकण्याचा मानस इच्छा प्रयत्न, मात्र तो नियंत्रण हरवतोय. पंचांनी वाईट घोषित केला. लेकट डिलिव्हरी टाकायची होती, थोडासा कंट्रोल हरवला. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू, बाहेर टाकलेला चेंडू पंचांनी वाईट घोषित केला.
एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचले 45 वरती. 45 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. रुद्र इलेव्हन माफे संघ चौथ्या षटकात. पुढील चेंडू आता मात्र ब्लॉक होल मध्ये टाकलेला एक अप्रतिम चेंडू. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. यॉर्कर डिलिव्हरी. ज्या चेंडूसाठी गोलंदाजी ओळख असते इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये इंडियन टीम कडून खेळत असताना बुमरा यॉर्कर स्पेशलिस्ट. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर. अशी नामांकित नावं दिसतील आपल्याला जे यॉर्कर स्पेशलिस्ट म्हणून बघायला मिळतात इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. आता शब्दाच्या क्षणाला आपण बघतोय चंदन कुशल इलेव्हन जय गणेश सारसोळे संघाकडून मागील चेंडू यॉर्कर प्रकारचा डिलिव्हर करत असताना व्हाट ब्रिलियंट डिलिव्हरी दॅट वाज. परफेक्टली बुंदा. नवीन फलंदाज स्ट्राईक गेला होते शमशाद. मागच्या चेंडूमध्ये एक धाव घेतली गेली. स्ट्राईक रोटेट केला गेला आणि हा चेंडू मात्र अख्खू टप्प्याचा चेंडू. व्हाट अ ब्रिलियंट हिट. जबरदस्त फटका. सरळ झुळकावून दिला षटकारच्या दिशेने. ब्रिलियंटली हिट टुवर्ड्स द मिड विकेट रिझन फॉर द 6 रन्स. विथ द 6 रन स्कोर मूव्स ऑन टू 52. म्हणजे अर्धशतक धावफलकावरती लागतं रुद्र इलेव्हन माफी संघाचं. आणि त्या अर्धशतकाचा स्वागत करत असताना त्यांचा डगआउट टाळ्या वाजून ते साजरा करत असताना धावसंख्या 52. 52 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. काय फटका होता तो. जबरदस्त डोलवलेला. अख्खू टप्प्याचा चेंडू बॅकफुटला गेला. सरळ झुळकावून दिला लेग साईडला आणि आडव्या बॅटने डोलवलेला मिड विकेट क्षेत्रात. खास करून मिड विकेट मध्ये ते षटकार जात नाहीत. अख्खू टप्प्याचे चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये जातात, फाईन लेग क्षेत्रामध्ये. पण मिड विकेट मध्ये याच्यावरती अंदाज आपण घेऊ शकतो तर त्याचं लेंथ रिडिंग किती परफेक्ट आहे. लेंथ अगोदर त्यांनी रीड केला आणि सरळ स्टँडर्ड डिलिव्हरी फटका डोलवला तो पण मिड विकेट क्षेत्रात. जबरदस्त फटका. पुढील चेंडू. हा चेंडू आता वेगावरती स्वार. रायडा ब्राऊन विकेटच्या गोलंदाजी करत असताना आता हा गोलंदाज चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. डॉट बॉल. पहिला चेंडू षटकार खाल्ल्यानंतर डॉट बॉल आला होता. आता देखील मागच्या चेंडू षटकार खाला त्याच्यानंतर पुढचा चेंडू डॉट बॉल टाकला चंदनने. चेंडू टाकून झाला त्या षटकात येईल 5. शेवटचा चेंडू हा षटकात येईल आणि हा चेंडू देखील चांगला डिलिव्हर केलाय. आडव्या बॅटने खेळायचा होता. एट अनदर डॉट बॉल आणि ह्या षटकाची सांगता होती डॉट बॉलनी. 4 षटकांच्या समाप्तीनंतर रुद्र इलेव्हन माफे संघाची धावसंख्या आहे 52. शेवटचं एक षटक शिल्लक बाकी आहे. जे प्रेक्षक आता मैदानावरती उपस्थित त्यांचं मी शहर स्वागत करतोय. तसेच जे प्रेक्षक आम्हाला लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेत युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आम्हाला ऐकतात आणि पाहतात त्या सामन्याचा आस्वाद घेत आहे त्यांचं देखील मी सहर्ष शब्दसुमनाने स्वागत करतोय. SMDची टीम म्हणजे श्री मोरिया डिजिटलची टीम यांच्या माध्यमातून ह्या सर्व लाईव्हचे प्रक्षेपण आपल्यापर्यंत घरबसल्या पोहोचवलं जाते बघायला मिळत आहे. प्रोप्रायटर भूषण पाटील यांच्या माध्यमातून लाईव्हची टीम सज्ज झालाय आणि या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. चला सामन्याकडे पुन्हा एकदा लक्ष वेधतोय. शेवटचं षटक घेऊन आलाय विराज तांडेल, उदय तांडेल यांचे सुपुत्र आणि स्ट्राईक एंडला रुद्र इलेव्हन माफे संघाचा फलंदाज अनिल. नॉन स्ट्राईक एंडला धडाकेबाज फलंदाज शमशाद. अनिल यांनी देखील एक षटकार डोलावलाय. शमशाद यांनी देखील एक षटकार डोलावलाय. अनिल जाधव. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. पंचांचे दोन्ही हात समांतर याचा अर्थ तो चेंडू आहे अवांतर. म्हणजेच तर काय एक अजून धाव जोडली जायला वाईटच्या स्वरूपाने. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 53. 53. आणि हा चेंडू मात्र आत्ताचा डॉट बॉल. चांगला चेंडू डिलिव्हर केला विराजच्या माध्यमातून. आता मात्र मागच्या चेंडूवरती लय सापडली. पहिला चेंडू थोडासा बाहेर टाकला होता, वाईड घोषित केला. त्याच्यानंतरचा येणारा हा डॉट बॉल. त्याचा पुढील चेंडू अनिलसाठी विराजचा.
आणि हा चेंडू आत्ता मात्र राखून टप्प्याचा चेंडू चेंडू खेळून काढलाय. पळून धावा काढायच्या कारण त्या ठिकाणी जर चेंडू घोषित क्षेत्रात गेलाय एकच धाव मिळेल. घोषित क्षेत्रात गेला याचा अर्थ काय तर स्ट्राईकला पुन्हा एकदा अनिलच असेल कारण तो जो भगवा पट्टा आहे त्याच्या लाईनमध्ये जर चेंडू मागे लागतो तर सिंगलच दिली जाईल याची नोंद घ्यायची आहे स्पर्धेतील संघाने व खेळाडूंनी. त्या व्यतिरिक्त जर बाजूला चेंडू लागतो तर धावून पळून काढायचे आहेत पण चेंडू तर आता मागाचा चेंडू लागला भगवा लाईनच्या आतमध्ये लागला होता म्हणून घोषित धाव पंचांनी निर्णय घोषित धाव दिली एकच धाव मिळेल. आता मात्र खूपच बाहेरचा चेंडू नो बॉलचा इशारा येतोय. बीमर डिलिव्हरी 1+1 असा 2 धाव मिळतील. यस यस पंच नो बॉल 1+1. पुन्हा एकदा पंच वळत आहेत आज समांतर करतात पुन्हा एकदा अवांतर धावाचा इशारा येतोय. अजून एक धाव खर्च केली तर अवांतरच्या माध्यमातून थोडीशी महागडी उचललेली गोलंदाजी धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 57. 2 चेंडू टाकून झालेत. पुन्हा एकदा व्हाईट बॉल लगातारच्या खराब चेंडूंचा मारा बघायला मिळतो विराटच्या माध्यमातून. एवढा व्हाईट बॉल विराज आणि हा चेंडू आता ओव्हरपिच प्रकारचा चेंडू टोलावला आहे वेकंट एरियामध्ये चेंडू जातोय सीमा रेषा पार येतोय चौकार. या चौकार दिशा आता मात्र धावसंख्या पुढे सरसावते धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 62. अनिल चारेच्या बॅटमध्ये आणखी एक दर्जेदार फटका अनिल पोचला वैयक्तिक चौकारच्या मदतीने 14 वरती संघाला 62 वरती नेऊन ठेवलाय अनिल जाधव. हा चेंडू देखील आता मात्र जोरकस टोळवायचा होता मात्र थोडासा हलवार चेंडू डिलिव्हर केला होता विराटच्या माध्यमातून आणि पूर्वपूर चकवलं फलंदाज अनिल याला आणि महत्वपूर्ण डॉट बॉल महत्वपूर्ण का तर शेवटचा हाणाबारचा षटक आहे आणि बारच्या षटकात डॉट बॉल खूप इम्पॉर्टंट असतात. अजून एक डॉट बॉल आणि बाद बॅटची कडा घेतली कॉर्ड बिहाइंड. तिसरी सफलता तिसरं यश चौथी सफलता चौथं यश मिळत आहे कुशल इलेव्हन जय गणेश सारसोली संघाला आणि चौथा हादरा बसतो रुद्र इलेव्हन महाफे संघाला. 7व्या क्रमांकावरती फलंदाज जात असताना रोशन आणि ह्या इनिंग मध्ये शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी फलंदाज येते रोशन. शेवटचा चेंडू डिलिव्हर करेल विराज. टार्गेट डिसाइडिंग डिलिव्हरी टू गो टार्गेट सेट करणारी डिलिव्हरी धावसंख्या 62 वरती आहे. 5 षटकांची ही लढत 5 षटकातला शेवटचा चेंडू 5व्या षटकातील शेवटचा चेंडू विराजाच्या माध्यमातून फेकला जातोय रोशनसाठी. हा चेंडू आता मात्र टोलावला तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहे आणि चांगला झेल टिपला गेला शेवटच्या चेंडूवरती देखील बळी मिळतोय. चांगली सांगता झाली आहे विराटच्या माध्यमातून थोडस लाईन आणि दिशा हरवली होती कुठेतरी अवंतर धावा खर्च करत होता मात्र शेवट गोड केला त्याने आपल्या षटकाचा आणि ह्या इनिंगचा. धावसंख्या 62 5 षटकात आणि 63 धावांचं टार्गेट 63 रन्स निडेड आणि मी विनंती करतोय यानंतरच्या आगामी लढत ह्या सामन्यातील विजेता संघ वर्सेस सीबीडी वॉरियर्स संघ इथे उपस्थित आहे आणि यानंतरच्या समालोचन या सामन्याचं चालू विवेचन माझा सहकारी मित्र विजय मात्रे याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. यस विजय. धन्यवाद. जाऊया मैदानात चांगला आवाज अगदी मंत्रमुग्ध केलंय करावे गावचे आमचे सुपुत्र आपण पाहतो भूमिपुत्र त्यांच्या आवाजातून आपण जोरू विश्लेषण इथे पाहिलं गेलं. अमरदादा भोईर चांगले अभ्यासू समालोचक आपल्याला पाहायला मिळतात. चांगलं विवरण त्यांच्या माध्यमातून पोहोचवलं जातं. चला लगेचच मैदानाचा ताबा घ्या. जर आपण विचार केला घड्याळाच्या काट्याचा तर 4:02 झाले आपल्याला अजून 2 सामने कव्हर करायचे आहेत. त्या अनुषंगाने आपण कृपया करून थोडंसं सहकार्य करा.
जेणेकरून आपल्याला शेवटच्या सामन्यामध्ये कोणताही व्यत्यय येणार नाहीये, त्याचीच काळजी आपण जरूर घ्या ही विनंती असेल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपण पाहतो मित्रांनो साईबाबा चषक 2025 पर्व क्रमांक 4. आपण जर विचार केला तर तब्बल या स्पर्धेची बरेच दिवस चर्चा चालू होती, परंतु अखेर तो दिवस येऊन ठेपलाय. करणदादा म्हात्रे आणि चेतनदादा म्हात्रे यांच्या संकल्पनेतून साकार होणारी ही स्पर्धा, पारितोषिकाचा विचार केला तर तब्बल 1 लाखाचा हे पारितोषिक. पहिल्या क्रमांकाचा आपण पाहतो 50,000 द्वितीय आणि 25,000 तृतीय, म्हणजेच काय तर लाख मुलाची स्पर्धा. आणि या स्पर्धेत आपण पहिल्या दिवसामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजेच पहिल्या फेरीतील शेवटचा सामना अगदी आपण पाहतो कुशल 11 जय गणेश सारसोले त्यांच्या विरोधात रुद्र 11 हापे नवी मुंबईतील 2 दादा संघ, या 2 संघामध्ये चालू असलेली ही लढत अखेर काल आपण पाहिलं सकाळच्या सत्रामध्ये अगदी थाटामाटामध्ये या स्पर्धेचा शुभारंभ झाला गेला. आणि शुभारंभ होत असताना पहिल्या 2 सामने जिंकून जय गणेश कुक्षित हा संघ जरूर पुढच्या फेरीमध्ये दाखल झाला. तर कुक्षित संघाचे प्रतिनिधी आम्हाला जर आपण ऐकत असाल तर कृपया करून ठीक 4:30 वाजता आपली उपस्थिती दाखवायची आहे. जाऊया मैदानाकडे. 30 चेंडू आणि 30 चेंडूमध्ये तब्बल टार्गेट असेल 63, म्हणजे आजच्या दिवसाचा उच्चांक जरूर गाठलाय महापे संघ. त्या उच्चांकाला असताना इथून कुठली गगन भरारी इथे मात्र घेतली जाईल धावसंख्येची दोन्ही संघाच्या खेळाडूंमार्फत जरूर पाहायला मिळेल. आमच्या समित करण चव्हाण सकाळच्या सत्रापासून जरूर ही गुणलेखक म्हणून आमच्या समित जोडले गेले. त्यांच्या कार्याला सलाम असेल आणि चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून केलं जातं. त्यानंतर SMD श्री मोर्या डिजिटल प्रोप्रायटर भूषण पाटील आणि टेक्निकल टीम सर्व आपल्या समित जॉईन झालेत. आपले प्रोफेशनल अंपायर्स आपण पाहतोय. एका बाजूला नितेश टोले आणि राकेश माळी ही पंचांची जोडी पाहायला मिळते. आणि इथून सामन्याला सुरुवात होईल. पहिला चेंडू रिलीज केला जाईल आणि पहिला चेंडू ऑफ साइडला जबरदस्त फटका फलंदाज चंदन याच्या बॅटमधून येतो. हा 63 धावसंख्येचा पटला करत असताना चौकार. मापे टीम आपला एक्स्ट्रा प्लेअर पाठवा. एक्स्ट्रा प्लेअर इथे नाही आहे. अच्छा ओके. चंदन आणि आपण चंदनच्या संगीत कुशल मडवी, अगदी ज्याच्या नावाने आपण संघ पाहतोय तो कुशल नॉन स्ट्राईक एंडला. आणि आता मात्र कोलवरचा चेंडू खोदून काढला अगदी जमिनीला समांतर. चेंडू मात्र चालला घासत पुसत चाटत येतोय हा सलगचा इन द रो दुसरा चौकार. चौकाराच्या साह्याने इथे मात्र विवाद स्पष्ट केले जातात. जरी टार्गेट मोठा असलं त्याला आम्ही फोडण्यासाठी त्याला पार करण्यासाठी आम्ही सज्ज झालोय. सारसोले विरुद्ध महापे अशी ही लढत आपण पाहतोय. तिसरा आता मात्र स्विंगिंग मिस डॉट बॉल स्वतःवर नाराज आहे. अक्रॉस द लाईन खराब क्रिकेट इथे मात्र शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळालं. गोलंदाजीच्या मार्गावर विचार केला ना रुद्र 11 महापे संघाचा हा सलामीवीर गोलंदाज आहे ज्याच्यावर अपेक्षा आहेत. आणि जरी पहिल्या 2 चेंडूवर मोठे फटके आले त्यानंतर कमबॅक करून दिले आणि हेच पाहिजे.
अगदी आखूड बॉल होता, इथे देखील मोठा फटका अपेक्षित होता, परंतु इथे काहीतरी चूक फलंदाजाकडून होते. पहिले 2 तुझे, नंतरचे 2 माझे, हे मात्र सांगून जातोय गोलंदाज अनिकेत. पहिला 2 चेंडू चौकार आल्यानंतर सलगचे 2 डॉट बॉल. पॉवर प्ले क्रमांक 1 हाताळत असताना इथे मात्र चांगली कामगिरी, अगदी समांतर असे दोन्ही संघांसाठी संधी असलेली स्पर्धा. आणि आता मात्र वाट पाहिली, त्यानंतर वाट लावली आणि पाहता पाहता चेंडू चाललाय सीमारेषे पलीकडे. या षटकातील हा येतोय तिसरा चौकार. नक्कीच दोन्ही संघाकडून चढाओढ उत्तम दर्जाचे दोन्ही गुणवान संघ पाहायला मिळतात. अगदी नवी मुंबईमध्ये विचार केला तर रुद्र इलेव्हन मापे कित्येक मैदानं गाजवली आणि कुशल इलेव्हन जय गणेश सारसोली या संघाला कोण विसरेल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 12 हा आकडा जरूर गाठला आणि शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. P1चं पहिले षटक हाताळत असताना अनिकेत आपण पाहतोय रुद्र इलेव्हन महापे. बिग फाईट, बिग बॅटल. बेलापूरच्या नगरीमध्ये या मैदानावर रंगणारे हे महायुद्ध. बॅकफुटवर जाऊन पंच करायचा होता, परंतु चेंडू चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. पहिल्या षटकाची होते समाप्ती. पहिल्या षटका अखेरीस धावसंख्या धावफलकावर 13 आणि आता मात्र 24 चेंडू आणि 24 मध्ये करायच्या आहेत त्या 50. अजूनही दोन्ही संघाला समसमान संधी जरूर पाहायला मिळते आणि पहिल्या 6 चेंडूंचा खेळ इथे मात्र चंदन याने केलाय आणि तब्बल 13 धावा. पहिल्या 6 मध्ये 13. आता कुशल पहिल्यांदाच स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाज चंदन. आखुडबाईचा बॉल होता, इथे धावचीची संधी जरूर होईल, परंतु मोक्याच्या क्षणाला या संधीचं सोनं करता आलं नाही, या चेंडूची पकड करता आली नाहीये आणि त्यानंतर मात्र एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या षटकाला सुरुवात. पॉवर प्ले क्रमांक 2 हाताळत असताना चंदन आणि आता स्ट्राईकला देखील सारसोली संघाचं चंदन, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 3 चौकार जरूर आलेत. चंदन तू चंदन अशी लढत आमचे करण चव्हाण आम्हाला सांगतात. चांगलं गुणलेखन, परंतु आता चांगला फटका, तितकं ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता जरूर होत असताना पाहायला मिळते. अगदी वय वर्षाचा विचार केला तर 17 वय वर्ष असणारा हा चंदन गोलंदाजीच्या मार्कवर काय गुणवत्ता प्रस्थापित करतोय. जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत. इथे मात्र क्षेत्ररक्षकाची साथ लाभणं गरजेचं आहे, कारण गोलंदाजी करत असताना या मैदानावर क्षेत्ररक्षणाची तितकीच साथ लाभली तर त्याचा आत्मविश्वास वाढत असतो आणि तेच इथे वाढवणं गरजेचं आहे. कारण आपण विचार केला अगदी 17 वर्षाचा आहे आणि त्याची गुणवत्ता तो प्रस्थापित करतोय. आता मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये आलाय. कुशल सारख्या मोठ्या ताकदवान फलंदाजाला तुम्ही अशी गोलंदाजी कराल तर तो तुम्हाला नक्कीच आकाश दाखवेल आणि ते आकाशाला गवसणी घालणारा षटकार. अगदी सर्व काही सुरळीत चाललं होतं, परंतु एक चूक क्षेत्ररक्षकाने केली. नॉन स्ट्राईकचा कुशल स्ट्राईकला आला आणि त्याने ठोकले षटकार. धावसंख्येला आता आकार दिलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली होती 21 या आकड्यावर. अजून 42 धावसंख्येची आवश्यकता जरूर आहे. चेंडू आणि 42 धावसंख्येची आवश्यकता आहे.
चांगलं कमबॅक इथे मात्र सारसोली संघाचं पाहायला मिळते. पहिल्या 3 मध्ये वर्चस्व गाजवलं गोलंदाजांनी, परंतु जशी संधी मिळाली ना तर संधीचं सोनं इथून फलंदाजाच्या माध्यमातून केलं गेलं. गाड्या काढायच्या आहेत मैदानातून. पहा आमचा प्रतिनिधी तिथे आहे गौरव. चांगलं काम, चांगलं योगदान या स्पर्धेसाठी त्याचं देखील पाहायला मिळतंय. क्रिकेट म्हटलं ना अमरदादा की बाहेरून गाड्या जात असले तरी क्रिकेट जिथे चालू असेल ना साजूकच आपण पाहतो की क्रिकेट हा वेळ लावणार आहे, प्रत्येकाला वेळ लावलं. ते चित्र या मैदानामध्ये देखील जॉबवरून सुटल्यानंतर पूर्ण दिवस थका आणि इथे क्रिकेटचा आनंद घेणारे सर्व प्रेक्षक आणि गाड्या देखील थांबल्या जातात. नक्कीच प्रेक्षकांची मांदी आली. चेंडू हवेमध्ये, संधी आहे परंतु चेंडूचा लघुसंख्येत क्षेत्रामध्ये षटकारानंतर मात्र सिंगल धाव. धावफलकावर ऍड होते 22 धावा धावफलकावर. नक्कीच आपण स्क्रीनवर देखील पाहाल मोठ्या संख्येने इथे प्रेक्षक या मोठ्या काचेच्या ऑफिस मधून देखील पाहतो. अगदी जणू काही स्टेडियम मध्ये असून ते क्रिकेटचा अंदाज मजा घेत आहेत की काय. चेंडू हवेमध्ये परंतु क्षेत्ररक्षक नसेल, दूरवरून जाईल तोपर्यंत त्याच्या आवाकाबाहेर चेंडू चाललाय चौकाराच्या दिशेने. स्पर्धेचा आनंद बघ विजय कुठून घेत आहेत. टॉप फ्लोअर बाल्कनीचे तिकीट्स काढल्यात. इथे तिकीट्स नाही ते फ्री सर्वांना आनंद लुटेल अशी स्पर्धा आपली भव्य दिव्य आयोजन साईबाबा चषक. नक्कीच सर्वांना क्रिकेटने वेळ लावले. धावसंख्या धावफलकावर 26. 18 चेंडूने 18 मध्ये 37 धावसंख्येची 37. धावसंख्येची अजून देखील आवश्यकता आहे. आता मात्र पॉवरची पाबंदी संपुष्टात येईल आणि क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरलेलं पाहायला मिळेल. अजूनही 2 षटकांची समाप्ती झाली, त्यानंतर देखील सलामीवीर अजून खेळपट्टीवरच आहेत. म्हणजेच काय तर आता सेट झालेत. सेट झाल्यानंतर 18 मध्ये 37 ची आवश्यकता आहे. यासर्व आपण पाहतो बबलू अंकल यांचं देखील विशाल बसले सरचे स्वागत आहे. चेहरा थोडासा मिळता जुलता आहे, त्याच्यामुळे थोडीशी चूक जरूर झाली गेली. सीबीडी संघ म्हटलं की चांगला संबंध जरूर आमचा देखील जोडला गेलाय, परंतु काय बराच वेळ झालाय आमची भेट त्यांच्यासोबत झाली नाही. जाऊया मैदानाकडे पुन्हा एकदा. पण तिसऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाज अनिकेत वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होईल. 18 चेंडू 18 मध्ये 37 ची आवश्यकता आहे. 37 शॉर्ट बॉल, त्यावर प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहे अडवेल आणि तत्पूर्वी मात्र फक्त मिळेल ती एकच धाव. एकाशिवाय दुसरं काही नाही. 36 धावांची अजून आवश्यकता. 17 चेंडू 36 धावा. कोणता संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल. सीबीडी वॉरियर्स देखील आतुरतेने वाट पाहते की आमच्या समेत कोणाची लढाई असेल. इथे मात्र लेट फटका खेळायचा होता कुशल स्ट्राईक एंडला, परंतु एका धावसंख्येने या टार्गेटला छोटं करण्याचं काम यांच्या माध्यमातून केलं जाते. 16 मध्ये 35 ची आवश्यकता जरूर अजून असेल. 16 चेंडू आणि 35 धावसंख्येची आवश्यकता आहे. आता मात्र ब्लॉक मध्ये इथे मात्र अपील केली जाते. पाहावं लागेल
तर स्कूटी काढायची आहे मैदानातून. प्रेक्षकांना विनंती आहे की गाड्या काढायच्या आहेत. आयोजक असावा तर कसा. नक्कीच अगदी बारीक बारीक काही नाही ते मात्र लक्ष ठेवण्याचं काम चेतनदादा म्हात्रे आणि करणदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून केलं जाते. कोणताही खेळाडू असू द्या, प्रेक्षक असू द्या किंवा या स्पर्धेचा घटक असू द्या, अंपायर्स कॉल असेल तर तिसऱ्या पंचांचा विचार केला जाईल, अन्यथा थर्ड अंपायर कोणत्यासाठी नसेल याची आपण नोंद घ्या. फलंदाज बाद नसेल, चेंडू पडल्यानंतर पायाला स्पर्श करून पाठीमागे गेलाय. फलंदाज बाद नसेल. चलो या स्पर्धेमध्ये कोणत्याही संघाला रिव्ह्यू सिस्टीम नसेल. जर पंचांचा कॉल असला तरच आम्ही रिव्ह्यू देण्यात येईल याची नोंद घ्या. आता मात्र चेंडू हवेमध्ये आणि अगदी पाहिलं स्टेट द ग्राउंड, चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. फलंदाज आपण पाहतोय चंदन तलवारच्या बॅट मधून हा षटकार. अगदी आपण पाहिलं तर सहाने उसंडी मारत असताना धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावफलकावर अगदी आपल्याला पाहायला मिळते 34 धावा धावफलकावर. 11 मध्ये 21 या धावसंख्येवर खेळतोय चंदन. 5 चेंडूंमध्ये 13व्या धावसंख्येवर खेळतोय कुशल. आणि समीकरण असेल 14 चेंडू आणि 29 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू आता कमबॅक करावा लागेल. रुद्र 11 महाते सोडून दिलाय, पाहावं लागेल. पंच तटस्थ उभे आणि इथे येतो हा डॉट बॉल. डॉट बॉलची सांगता पंच नितेश यांचा जरुरी सिग्नल आमच्यापर्यंत आलाय. त्यानंतर समीकरणामध्ये 13 मध्ये 29 ची आवश्यकता. शेवटचा चेंडू असेल. अगदी आपण पाहिलं तर चांगला कमबॅक इथे रुद्र मापे संघासाठी गोलंदाज अनिकेत याच्या माध्यमातून केलं गेलं जाते. शेवटचा बॉल षटक क्रमांक 3. अगदी गतीमध्ये परिवर्तन केलंय आणि हा देखील सलगचा येतोय. दुसरा डॉट बॉल आणि आता मात्र समीकरणामध्ये फेरबदल. 12 चेंडू 12 मध्ये 29 ची आवश्यकता.
चला लगेच सामन्याला सुरुवात करा. आपल्याला अजून 2 सामने खेळवायचे आहेत मित्रांनो. सूर्य लवकरच अस्ताला जातोय, थंडीचे दिवस आहेत. 12 मध्ये 29 ची आवश्यकता आहे. 14.50 ची सरासरी ते मात्र प्रत्येक येणाऱ्या षटकामध्ये गाठावी लागेल. भव्य दिव्य असा हा 16 क्रिकेटचा रणसंग्राम नवी मुंबईतील बेलापूर या गावामध्ये जरूर आजच्या दिवसापासून ही जत्रा क्रिकेटची पाहायला मिळेल. 3 दिवसाचा 16 आणि प्रत्येक लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडलेत या मैदानावर जे प्रेक्षक उपस्थित आहेत त्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. या संध्याकाळच्या सत्रामध्ये अगदी बिग बॅटल पाहायला मिळते. एका बाजूला रुद्र 11 म्हापे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो या कुशल 11 जय गणेश सारसोले. 12 मध्ये 29 ची आवश्यकता. शॉर्ट बॉल इथे मात्र मोठा फटका केलाचा होता परंतु काय झेल पकडलं. वा वंडरफुल ब्युटिफुल कॅच पकडली गेली आणि इथे मात्र फलंदाजाला व्हावं लागेल बाद. पहिल्या विकेटचं पतन, पहिला धक्का. कुशल बॅक टू द डगआउट. बारा मध्ये 29 हव्या होत्या आणि पहिलाच चेंडूवर मोठा दे धक्का पाहायला मिळतोय. कुशल सारखा एक नावाजलेला फलंदाज तंबूच्या आश्वाला परतला गेला. नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावर दाखल होईल विराज तांडेल. 11 मध्ये 11 चेंडू 29 धावा. थर्ड अंपायर तर विनंती असेल थ्रो बॉल ऑब्जेक्शन घेतला गेलाय. चला विनायक झेंडे आपण लगेच सज्ज व्हा. अकरा मध्ये 29 ची आवश्यकता. अकरा चेंडू 29 धावा. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानामध्ये पाहायला मिळेल. नुकताच पदार्पण केलेला नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला विराज याला पाहतो आपण. वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवून अगदी क्रिकेटमध्ये नाव गाजवलंय. आणि इथे मात्र काय घडलं. जबरदस्त डिलिव्हरी पाहायला मिळाली परंतु पंचांचे हात समांतर धावा मिळतील. अव्यांतर आणि अव्यांतर धावसंख्येने संघाची भरणा संघ जाऊन पोहोचेल 1 ने वाढत असताना अगदी आपण पाहिलं 35 या आकड्यावर. आता मात्र 11 मध्ये 28 ची गरज आहे. 11 चेंडू 28 धावा. 28 धावा 11 चेंडू. एका बाजूला रुद्र 11 म्हापे दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय फलंदाजी करत असताना कुशल 11 जय गणेश सारसोले संघ. थोडीसा स्पीड वाढवा सामन्याचा प्लीज. अजून 2 सामने खेळवायचे आहेत. गोलंदाजीच्या मार्कावर आपण पाहतोय शमशाद. षटक क्रमांक 4 हाताळत असताना स्ट्राईक एंडला विराज. आणि आता मात्र विकेट डिलिव्हरी पाहायला मिळते. आता डॉट बॉलची सांगता. आता मात्र चांगल्या लाईनने गोलंदाजी केली आहे. दहा चेंडू आणि 28. जस जसा डॉट बॉल इथे मात्र पडत जातील तशी मात्र चिंता वाढत जाईल.
सारसोली संघाची आता मात्र चांगला चेंडू रिलीज केला गेला. गतीवर स्वार होत असताना त्याला खोदून काढत असताना फक्त धावफलकावर एक धाव ऍड होईल. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक. समीकरणाचा विचार केला 9 मध्ये आपल्याला 27 धावसंख्येची आवश्यकता आहे. 3 मध्ये 2 मोठे फटके येणे सारसोली संघासाठी महत्वाचे असतील. अन्यथा मात्र पुढच्या 6 चेंडूंमध्ये मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागेल. चंदन स्ट्राईकला पाहतोय. सेट झालाय. आतापर्यंत विचार केला तर 13 मध्ये 21 ची खेळी आपल्या संघासाठी करतोय. त्यालाच आता काहीतरी करावं लागेल. 9 मध्ये 27. आणि काय घडलंय इथे? झेल कोणाचा सोडलाय? जो फलंदाज सलामीला आल्यानंतर सेट झालाय त्याचा झेल येणाऱ्या कालामध्ये इथे महाग पडेल का हृदय महापेला? कारण आता समीकरण 8 मध्ये 27 ची आवश्यकता. मिळालेल्या संधीचं सोनं इथे चंदनाला करावं लागेल. अन्यथा मात्र पराभवाच्या दाट छायेमधून जात असताना इथे मात्र परतीचा प्रवास संघाला करावा लागेल. 8 मध्ये 27. दोन मातबर संघ अमरसर ज्या वेळेला एकमेकांसमोर येत असतात ना त्यावेळेला याच प्रकारचे दृश्य पाहायला मिळतं. तर प्रेक्षकांना विनंती आहे सीमारेषेच्या पलीकडे थांबा. जे प्रेक्षक आहेत ना तुझ्या पाठीमागे प्रेक्षक आहेत त्यांना सांगायचं आहे पडद्या मागे उभे राहा प्लीज. विनंती आहे प्रेक्षकांना विनंती आहे. ब्लॅक टी शर्ट टोपी स्टेट द ग्राउंड. फटका सजवला जरूर. तिथे प्रयत्न चांगले होते प्रयत्नांना इथे यश मिळत नाहीये. चेंडू जाईल षटकार. 6 धावांसाठी हा षटकार जरूर पाहायला मिळालाय. अगदी विचार केला संजीवनी प्राप्त करून देणारा हा षटकार सारसोली संघासाठी महत्वाचा असेल. समीकरण 7 मध्ये 21 जर एक आला ना तर अजून मात्र येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये मजा पाहायला मिळेल. गरज आहे. अमर सर म्हणतात ना पद बडा ना कद बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा. आता चंदन याला इथे करून दाखवावं लागेल. एक संधी मिळालेली आहे आणि या संधीचं सोनं करावं लागेल. आता जरूर उंचावरून खेळला चेंडू परंतु जाईल गोशांकित क्षेत्रामध्ये आणि एकच धाव मिळेल. आणि आता काय घडलंय शेवटच्या टप्प्यामध्ये येत असताना 6 मध्ये 20 धावसंख्येची आवश्यकता. लगेच क्षेत्ररक्षण सजवा महापे संघ प्लीज थोडंसं कॉपरेट करायचं आहे. जवळजवळ 4:30 वाजलेले आहेत. महत्वाचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अनिल आलाय. चला लगेच सुरुवात करा. 6 मध्ये 20 ची आवश्यकता आहे. दोन संघातील महायुद्ध रंगत असताना इथे मात्र पाहायला मिळेल. आणि या महायुद्धाचं विजय संपादन कोण करेल हे या प्रश्नाचं उत्तर या 6 चेंडूंमध्ये जरूर मिळेल. आणि ते 6 चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज रुद्रलेन मापे संघाचा अनिल सज्ज झालाय. स्ट्राईक एंड आपण पाहतोय विराज तांडेल. 6 मध्ये 20 कोण जिंकेल? सायसोले संघ की महापे संघ? सीबीडी संघासमोर कोण 2 हात करेल? त्यासाठी या 2 संघामधलं महायुद्ध पाहायला मिळतोय. पहिला चेंडू हवेमध्ये चाललाय. वेल जज कॅच. आणि इथे मात्र फलंदाजाला व्हावं लागेल बाद. उंची जास्त लांबी कमी आणि फलंदाज येते मात्र विराज तांडेल बॅक टू द डग आउट. हादरा क्रमांक 2. समीकरण आता 5 मध्ये करायचे आहेत त्या 20.
5 चेंडू आणि 20 धावसंख्येची आवश्यकता. काय होईल, काय बिघडेल, कोण होणार विजयी आणि कोणाला परतीचा प्रवास, या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी 5 चेंडूंची औपचारिकता शिल्लक असेल. कारण पहिला असं चेंडूवर आपण पाहिलं तर मोठा विकेट तंबूच्या आश्रयाला गेला. आता मात्र नवीन फलंदाज जरूर गणेश मडवी, एक दांडगा अनुभव, क्रिकेटच्या क्षेत्रातील नवी मुंबईतील एक उत्कृष्ट असा खेळाडू म्हणून ज्याची ओळख जरूर पाहिली जाते, तो गणेश इथे मात्र आलाय. करायचं तर आताच, नाहीतर मग नाही. म्हणून आता संधी आहे, त्या मिळालेल्या संधीचं सोनं इथे करावं लागेल या फलंदाजांना. कारण समीकरण थोडंसं अवघड होते. 5 मध्ये 20 ची आवश्यकता आहे. ज्या फलंदाजांनी फटके मोठे मारले त्याला मात्र आता नॉन स्ट्राईकला उभं राहावं लागतंय. चला 5 मध्ये 20 ची आवश्यकता आहे. गोलंदाजच्या मार्कवर आपण पाहतोय अनिल जाधव. मोठा फटका खेळायचा होता, स्विंग इन मिस, कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा आणि चेंडू जाईल इथून डॉट बॉल. आता मात्र अडचणीमध्ये सापडलाय की काय, कारण समीकरण आहे 4 मध्ये 20 म्हणजे 3 मोठे फटके जरूर अमर सर हवेत. निश्चित विजय. पण चंदन नॉन स्ट्रायकरलाच आहे, सगळे क्षणचित्र बघतोय तो. त्याने 100 किल्ला लढवला पण तो नॉन स्ट्रायकरलाच आहे अजूनपर्यंत. परंतु आता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. 200 प्रेक्षकांना छेदून चेंडू चालला, यालाच म्हटलं जातं रिकाम्या जागा भरा, धावा मिळतील 4. 4 धावांनी विचार केला ना तर धावफलकाला आता मात्र आकार दिलाय. 3 मध्ये करायचे ते 16. 2 षटकार आणि 1 चौकार कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. आता मोठ्या फटक्यांशिवाय पर्याय नाहीये. मध्ये 16 ची आवश्यकता. बॅक टू द बॉलर, इथे मात्र फॉलो थ्रू मध्ये अडवला गेलाय आणि आता मात्र 2 मध्ये 16. काय वाटतं अमर सर, या धावा होतील का? निश्चितच आता फक्त आता गोलंदाजच काही करामत करू शकतो. जर गोलंदाजी चुकीचं करेल तर फलंदाजी संघ वर डोकं काढेल. पण अनिल एक जाणकार खेळाडू आहे, त्याच्याकडे क्षमता आहे आणि ती क्षमता त्याने दाखवली आहे. चुकी त्याच्याकडून होणं खूप कठीण आहे. आणि हा अजून एका विकेट येतोय. 8 नंबर विकेट हॅज बीन फॉलन डाऊन. आता मात्र पराभवाच्या दाट छायेत जाताना दिसतोय कुशल इलेव्हन जय गणेश सारसोळी संघ. काय खेळ खेळणार रुद्रवेलन माफी संघाने फलंदाजी जबरदस्त करावा, पण चांगलं फाईट देत असताना चंदन आणि खास करून कुशलाच्या माध्यमातून चांगली सुरुवात झाली. पण नंतर कमकुवत फलंदाजी झाल्यामुळे कुशल इलेव्हन जय गणेश सारसोळी संघ पराभवाच्या छायेत जाताना दिसतोय. कुठेतरी रणनीती कमी आखली गेली, चांगली आखली गेली नाही. थोडासा टेम्परमेंट दाखवायला हवा होता येणाऱ्या फलंदाजांनी. चंदन सारख्या फलंदाजाला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचं गरजेचं होतं, ते त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं नाही. आणि तात्पर्य याचं झालं होता तर कुशल इलेव्हन जय गणेश सारसोळी संघ पराभवाच्या छायेत गेलाय. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करून घ्यायचा आहे. मी विनंती करून रुद्रवेलन संघाचा कर्णधार आणि सिवडी वॉरियर संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी त्वरित सज्ज व्हायचा. अजूनही 2 सामने खेळवायचे आहेत आणि सूर्य अस्ताच्या मार्गावर चाललाय आणि या सामन्याचा सामनावीर म्हणून निवड झाला आणि प्लेअर ऑफ द मॅच रुद्रवेलन माफी संघाचा ऑलराऊंडर. फलंदाजीत 9 चेंडू 14 धावा खेळून काढल्या आणि शेवटचा अंतिम निर्णायक षटक हाताळला फक्त आणि